आजपासून पुरुषोत्तम मास म्हणजे अधिक मास सुरू होतो. जिल्हा बीड, तालुका माजलगाम पासून 22 किमी अंतरावर असणाऱ्या गोदावरीच्या काठावर असलेल्या पुरुषोत्तमपुरीला पुरुषोत्तमाचे भारतातील एकमेव मंदिर आहे. अधिक मासात येथे मोठी यात्रा भरते. नदीकाठापासून 100 मीटर अंतरावर विष्णूचा अवतार भगवान पुरुषोत्तमाचे हेमाडपंती मंदिर पूर्वाभिमुख असून आतील गाभायात काळ्या पाषाणात भगवान पुरुषोत्तमाची उभी मूर्ती हाती शंखचक्र गदापद्म धारण केलेली 3 फूट उंचीची आहे. पुरातन काळात या परिसरात दंडकारण्य होते. तेथे शार्दूल नावाचा राक्षस रयतेला त्रास देत असे. भगवान विष्णूने पुरुषोत्तमाचा अवतार धारण करून आपल्या हातातील सुदर्शनचक्राने राक्षसाचा वध केला व हे सुदर्शनचक्र गोदावरी नदीत धुवून काढल्याने या तीर्थाला चक्रतीर्थ असे नाव पडले. आजही मंदिरापासून समोरच गोदावरी नदी व चक्रतीर्थाचे सुंदर व विलोभनीय अशा दृश्याचे दर्शन होते. धोंडे महात्म्य या पवित्र ग्रंथात उल्लेखलेल्या 12 महिन्यांना 12 भगवंत स्वामी आहेत. मात्र सर्वांचा मिळून बनलेल्या अधिक मासाचे स्वामित्व कोणीच स्वीकारत नसल्याने ते पुरुषोत्तमाने स्वीकारले. त्यामुळे दर 3 वर्षांनी येणारा अधिक मासात धोंड्याचा महिना पुरुषोत्तम दर्शनास महत्त्व आहे. त्रिवेणी संगम मंदिर म्हणून संबोधले जाते. या मंदिराची विशेषत म्हणजे वरदविनायक गणपतीची 4 फूट उंचीची मूर्ती, माता पार्वतीच्या पादुका आणि सहालक्षेश्वर शंकराची शिवपिंड असा त्रिवेणी संगम एकाच मंदिरात इतरत्र शोधूनही सापडत नाही. या मंदिराच्या गाभायाची प्रतिमा म्हणजे वृंदावनातील कृष्ण मंदिराची प्रतिकृती आहे. पुरुषोत्तम स्तोत्रम. नमः पुरुषोत्तमाख्याय नमस्ते विश्वभावन. नमस्तेस्तु हृषिकेश महापुरुष पूर्वज एक. येनेदम खैल जात यत्र सर्व प्रतिष्ठित. लयमेशति यत्रितत्त प्रपन्नोस्मि केशवम 2. परेशः परमानन्दः परात्परत्रः प्रभुः. चिद्रूपशुचित्परिज्ञेयोऽस्मे कृष्णः प्रसीदतु 3. कृष्ण कमलपत्राक्ष राम रघुकुलोद्भव. नृसिंहं वाम्न विष्णुं स्मरन् याति परा गतिं 4. वासुदेवं वराहं च कंसकेशिनिषूदनम्. पुराणपुरुष यज्ञपुरुष प्रणतोस्म्यहं 5. अनादिनिघ्न देवं शंखचक्रगदाधरं. त्रिविक्रमं हलधर प्रणतोस्मि सनातनं 6. इद कीर्तेन्नित्यं स्तोत्राणामुत्तमोत्तमम्. सर्व पाप विनिर्मुक्तो विष्णुलोके महीयते 7. इति श्रीपद्मपुराणोक्त पुरुषोत्तम स्तोत्र संपूर्ण. विष्णवे नमः.